विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी प्रकरण पहिले संच याची सुरुवात पाठीमागच्या आजच्या आपण तिसरी तासिकेमध्ये चाललो. या प्रकरणामधल्या पहिल्या तासाच्या वेळेला आपण संच म्हणजे काय, त्याच्या लिहिण्याच्या पद्धती हा भाग बघितला. संच 2मध्ये आपल्याला त्याच्याबद्दल संच एक म्हणजे त्यासाठी आपल्याला की साधारणतः संचाचे प्रकार, समान संच, अनंत संच, शांत संच, रिक्त संच याची ओळख करून घेतली. आता आपण ह्याच्या पुढचा भाग की अभ्यास 1.3 करता ज्या संज्ञापनांचा स्वीकार आपण करायचा आहे त्यातला पहिला भाग आहे बघा, वेन आकृती. संच हे महिरूपी कंसातून बाहेर काढायचं काम थोर गणित मॅथमॅटिशियन जॉन वेन यांनी काढलं. जॉन वेननी त्रिकोण, चौकोन, वर्तुळमध्ये सुद्धा संचाला मांडण्यासाठी मांडण्याची पद्धती त्यांनी विकसित केली. ते आपण प्रत्यक्षात उदाहरणामध्ये समजून घेऊया कशा प्रकारे आकृती काढता येते. वेन आकृती म्हणजे काय? वेन हे जॉन वेन त्यांचं आडनाव गणितज्ञाचं त्या फिगरला देण्यात आलं. म्हणजे त्रिकोण काढा, चौकोन काढा आणि त्याच्यामध्ये घटकांची यादी लिहा असा तो भाग आहे. आता या भागामधला दुसरा भाग असा होता बघा की उपसंच. उपसंच असणे म्हणजे काय? कोणाचा उपसंच असणे? उपसंच ही संकल्पना काय आहे? अगदी छोटी आणि अगदी सोपी आहे. त्याची पण आपण उदाहरणं शिकणार आहोत. उदाहरणाच्या साहाय्याने आपण बघणार आहोत की ए हा संच, समजा की ए हा एक संच आहे, त्याच्यामध्ये घटक आहेत 1, 2, 3 असे एवढे घटक आहेत. एक सोपं उदाहरण घेऊया. बीमध्ये 1 आणि 2 एवढंच आहे. आता सांगा, बी संचाचा प्रत्येकजण एमध्ये आहे म्हणून बीला एचा उपसंच असं म्हणायचं. आणि ते चित्र बघा कसं आहे, ते चिन्ह बघा कसं आहे. आपण मागच्या तासाच्या वेळेला इथं एक रेषा आली की बिलॉंग्स टू. एक ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. आता ही रेषा इथनं काढली आणि याच्या खाली घेतली बघा इथं. आता त्याला म्हणायचं उपसंच ही संज्ञा आपल्याला असे लिहिणार आहोत. ज्या संचामधला प्रत्येकजण त्या संचामध्ये म्हणजे ह्या बीमधला हे दोघेच्या दोघे याच्यामध्ये आहेत, ह्याला उपसंच असं म्हणायचं. उपसंचामध्ये रिक्त संच हा रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच रिकामा असतो तो. आणि शिवाय तो संचसुद्धा स्वतःचा उपसंच असतो. तो स्वतः संच म्हणजे समजा आणखीन एकदा मी ए हा एचा उपसंच आहे की नाही सांगा बरं. एमधला प्रत्येकजण एमध्ये आहे असा एक भाग या उपसंचाच्या निमित्तानं उपसंचाच्या वेळेला आपल्याला समजून घ्यायचं आहे. ह्याच्यावरची भरपूर उदाहरणं आपल्याला बघायचे आहेत, ते पुढे आपण बघत राहूया. विश्वसंच, युनिव्हर्सल सेट. विश्वसंच ही संकल्पना बघा कशी आहे. आपण ज्या संचाचा विचार करीत आहोत त्या सर्वांना समावेश करून घेणारा, आपण ज्या संचाचा विचार करत आहोत जे विभिन्न संच आहेत आणि त्या सर्वांना समावेश करून घेणारा एक मोठा संच म्हणजे विश्वसंच. विश्वसंच हा मोठा असू शकतो. आपण पहिल्या दिवशी फक्त माझं ताराबाई गर्ल्स हायस्कूलमधले विद्यार्थिनी आपण व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आम्ही हे गणित प्रकल्प जेव्हा सुरू केला, हे माझं विश्वसंच तेव्हा होतं, ते होतं ताराबाई गर्ल्स हायस्कूल. त्यानंतर हळूहळू परिसरातली मुलं जोडत गेली. मग माझं गाव शहापूर हा माझा विश्वसंच झाला आपल्या ह्या युनिटचा, आपल्या ह्या प्रकल्पाचा. त्यानंतर आपल्या इचलकरंजीमधले सगळेच माझे मित्र याच्याशी अट्रॅक्ट झाले, बरेच विद्यार्थी पालक सगळे. मग इचलकरंजी हा माझा विश्वसंच पडला. त्यानंतर तालुक्यामधलेही माझे मित्र यात होत गेले. असा विश्वसंच पुढं वाढत गेला. आता बाहेरच्या जिल्ह्यातून म्हणजे पुण्यामध्ये राहणारी माझी विद्यार्थिनी तीही आता आपल्या मुलांसाठी किंवा ती बघते आहे, पुण्यामध्ये बघते, सिंधुदुर्ग बघते. आता ह्या प्रकल्पाचा किंवा हे जी आपल्या युनिट आहे त्या युनिटचा हा विश्वसंच याची लेंथ अशी लांबत गेली. म्हणजे तो महाराष्ट्र हा सुद्धा होऊ शकेल, हा माझा विश्वसंच होऊ शकेल. आपल्या याचा ही वाढत जाणारी अशी संज्ञा आहे, मोठी संकल्पना आहे. आपण प्रत्यक्ष गणित सोडवत असताना ती बघूया. पूरक संच म्हणजे काय? पूरक संच म्हणजे काय हे पण त्या उदाहरणामधूनच चांगल्या रीतीने समजेल. म्हणजे आपण उपसंच म्हणजे काय, विश्वसंच म्हणजे काय आणि पूरक संच म्हणजे काय हे समजून घेऊन आपण त्या उदाहरणातून समजून घेणार आहोत. आणि मग आपण तुम्हाला थोडंसं काम असणार आहे ते तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. तर पहिला जो भाग आहे, पहिला जो संचामध्ये सराव संच इथं 1.3 मध्ये आपण पहिलं गणित बघतोय. त्याचं गणित उदाहरण कसं आहे बघा. आपली काही गणिताची आपण चर्चा करूया आणि काही तुम्ही सराव करणार आहात. सराव संच 1.3 मधलं पहिलं गणित आहे. ए नावाचा एक संच दिला आहे बघा. त्याचे घटक लिहिलेत तिथं. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे आणि काय बघा बरं, ई पण आहे. असे एकूण 1, 2, 3, 4, 5 घटक त्याच्यामध्ये आहेत.
तुम्हाला नंबर ऑफ इव्हेंट्स इन ए आर 5. बी संचामध्ये कोण कोण आहेत बघा. बी संचामध्ये आहेत सी आहे, डी आहे, ई आहे आणि एफ आहे. असे 4 घटक त्याच्यामध्ये आहेत. सी संचामध्ये आहे, सी संच एक आहे, त्या संचामध्ये आहे बघा बी आणि डी हे दोघेजण त्याच्यामध्ये आहेत. आणि डी संचामध्ये आहे तो ए आणि ई. आता तुम्ही तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आणि कोणती असत्य विधाने आहेत ते सांगा. काय विधान आहे बघा बरं बाळांनो. पहिलं विधान काय आहे, कोण वाचते. हां, पहिलं विधान बघा कसं आहे. असं विधान आहे त्यांचं, सी इज अ, ह्याचं वाचायचं कसं सेमीच्या मराठीच्या सगळ्या मुलांनी. सी इज अ सबसेट ऑफ बी. हे सत्य की असत्य. म्हणजे सी ह्या संचातला प्रत्येक जण बीमध्ये आहे का याची तपासणी करूया. सीमध्ये हे दोघे जण आहेत, बी आणि डी. आता बी ह्याच्यात असायला पाहिजे, फक्त डी आहे बघा. मग हे विधान काय सांगा बरं, असत्य. त्याचं कारण पाहिजे बघा. बी हा कशामध्ये, याचं कारण असं, बी डज नॉट बिलॉंग्स टू कुठल्या संचामध्ये, कॅपिटल बीमध्ये तो नाही आहे दिसत, म्हणून आपल्याला तो त्याचा उपसंच नाही असं म्हणता येईल. आलं लक्षात. जरा पुढे जाऊया, अजून थोडंसं कळत जाईल तुम्हाला. दुसरा भाग बघा कसा आहे. ए इज अ सबसेट ऑफ, ए इज अ सबसेट ऑफ डी. परत एक बघा, ए इज अ सबसेट ऑफ डी. ए मधला प्रत्येक जण डीमध्ये शोधूया. ए मधला प्रत्येक जण एमध्ये आहेत 1 2 3 4 5 आणि 5च्या पाठी आहेत नाही. हे सुद्धा विधान असत्य आहे. मग सत्य काय आहे. हे जर उलट लिहिलं असतं तर काय झालं असतं बघा. डी इज अ सबसेट ऑफ ए. बघा, उपसंच हा लहान असतो. तुम्ही ज्या वर्गात शिकता तो वर्ग तुमच्या शाळेचा उपसंच आहे. तुमचा वर्ग, तुमच्या वर्गामध्ये शाळा उपसंच होऊ शकत नाही, तसं हा लहान संच हा उपसंच असतो. असा भाग होईल. तिसऱ्या भागामध्ये तिसरा प्रश्न असा आहे बघा. डी इज अ सबसेट ऑफ बी. डी मधले दोघेजण बीमध्ये आहेत काय बघा. आहेत काय बघा. आहेत का, नाही आहेत. कोण नाही आहे ते तुम्ही शोधा. आता हे म्हणजे हे विधानसुद्धा असत्य येणार. चौथं एक विधान बघा, बघूया काय म्हणते. चौथं विधान असं म्हणते बघा. डी इज अ सबसेट ऑफ ए. आता डीमध्ये कोण कोण आहेत, ए आणि ई आहे. तो एमध्ये आहेत की नाही बघा. इथं ए आहे, इथं आहे, ओळखे ई आहे, ए आहे. म्हणजे डीमधला प्रत्येक घटक हा एमध्ये सुद्धा आहे, म्हणून डी हा एचा उपसंच आहे. हे विधान मात्र सत्य आहे, ट्रू आहे. असा हा पहिला प्रश्न. उर्वरित प्रश्न कोणती विधाने सत्य आहेत ते लिहा. तुम्ही उर्वरित प्रश्न बघू शकता आणि त्याची उत्तरं अगदी आत्मविश्वासपूर्वक नक्की सोडवाल अशी अपेक्षा करतो. आपण आता प्रश्न दुसऱ्यामध्ये जाऊया. प्रश्न दुसऱ्यामध्ये थोडं या संकल्पनेपूर्वी जे काही भाग होता, आता उदाहरणार्थ व्हेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा, ते आपण उदाहरणातूनच चांगल्या रीतीने तुम्हाला समजणार आहे, म्हणून मी फारसा वेळ त्याची चर्चा करण्यामध्ये घालवलेला नाही. ओके. प्रश्न दुसरा कसा म्हटले बघा. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांना तुम्ही विश्वसंच घ्यायचं आहे. विश्वसंच म्हणजे तुम्ही फक्त ह्या संचाचा विचार करणार. म्हणजे विश्वसंच म्हणजे याच्यामधला हा संच आहे की ज्याच्यामध्ये 1 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत. आणि एक्स हा एक संच घ्यायचा आहे. तो कसा आहे बघा. म्हणजे एक्स हा संच आहे. एक्स हा संच त्यांनी घ्यायला सांगितलं आपल्याला. त्याच्यामध्ये एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर आणि that is the set of natural number capital N and 7 is less equal x less and x less than 15 असा आहे. कुठला संच आहे, x आहे. त्यानंतर y संच कसा म्हणले बघा. y संच आहे. y हा असा आहे की y बिलॉंग्स टू द सेट ऑफ नॅचरल नंबर आणि 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या प्राईम नंबर्स असा तो प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नासाठी योग्य असणारी व्हेन आकृती काढून हे कंसाचं आपल्याला काय करायचं आहे, आकृती काढून हे संच आपल्याला दाखवायचे आहेत. हां, ह्याचा आन्सर असं चालू होईल की हे सगळे संच हे आपल्याला अंकामध्ये पाहिजे आहेत. आता तुम्हाला गुणधर्म पद्धतीने लिहिले आहेत आणि त्या गुणधर्मांचं आपल्याला यादी बनवता आली पाहिजे. पहिला सोपा आहे बघा. विश्वसंच कॅपिटल यूनं दाखवायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या संख्या येणार आहेत. वास्तविक पाहता सगळ्या संख्या 1 पासून ते 20 पर्यंतच्या सर्व संख्या आपल्याला लिहायच्या आहेत.
वास्तविक सगळ्या संख्या तुम्ही मात्र लिहित असताना सगळ्या संख्या लिहून ठेवणार आहात, कारण आपल्याला काळजीपूर्वक काही प्रश्नाचं सिलेक्शन करावं लागणार आहे तिथं. हां, आता एक्स संचाबद्दल हा गुणधर्म दिला आहे आणि तुम्हाला त्याची यादी बनवायची आहे. म्हणजे एक्समध्ये कोण येईल सांगा आता. एक्स संचामध्ये नैसर्गिक संख्या पाहिजेत, 7पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे 7 नव्हे बरं का, इथं इक्वल साईन असतं तर 7ला घ्यावं. मग काय घ्यायला पाहिजे, 8 घेतलं पाहिजे, 9 घेतलं पाहिजे, 10 घेतलं पाहिजे, 11, 12, 13, 14, 15 घ्यायचं नाही. एवढे घटक त्याच्यामध्ये येणार. 7पेक्षा मोठी आणि 15पेक्षा लहान. 15 ही संख्या 15पेक्षा लहान नाही आणि 14पर्यंत थांबू शकतो, कारण ती नैसर्गिक संख्या संचामधली पाहिजे. आता पुन्हा एक वाय संच कसा पाहिजे बघा रे. वाय संच हा असा पाहिजे की तो मात्र वाय संच आपल्याला असा संच पाहिजे बघा की त्याच्यामध्ये या संख्यांना स्थान घ्यायचं आहे. कुठल्या बघा बरं, 1 ते 20पर्यंतच्या मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, आता तुम्हाला थोडीशी ओळख झाली. 1 ही संयुक्तही नाही, मूळही नाही, त्यामुळे आपण सुरुवात करतोय 2, 3 बोला, 5, 7, त्यानंतर 9 नाही येणार, 10 नाही येणार, 11 बरोबर, त्यानंतर 13, मी जरा असं खाली मांडतो हे, 13, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17, 18 नाही आणि 19. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 या संख्या आपल्याला ह्या मूळ संख्या 1 ते 20च्या दरम्यानच्या येणार आहेत. आता हे मांडणी आपल्याला वेन चित्राच्या साहाय्यानं, वेन चित्र काढून आपल्याला याची मांडणी करणार आहोत. आता ही वेनची चित्राची मांडणी ह्या दोन्हीपैकी एका प्रश्नाचा आपण विचार करूया. कशी अपेक्षा आहे बघूया. आता आपण वेन चित्र काढत असताना अशी अपेक्षा आहे बघा, असं उत्तर अपेक्षित आहे आपल्याला. तुम्ही असं कळू शकता की हा एक आयत काढूया आपण, त्याला आपण विश्वसंच असं यू असं लिहूया आपण इथं. ओके, विश्वसंचामध्ये. आता विश्वसंचामध्ये कोण कोण येणार आहे, ह्या सगळ्या संख्या येणार आहेत, 1 ते 20पर्यंतच्या सगळ्या संख्या. परंतु ही वेन आकृती पहिली मला फक्त एक्स करता काढायची आहे. आता मी काय करणार बघा, एक्स हा संच मी आत एक वर्तुळ करतो या, आणि हा एक्स संच. एक्समध्ये कोण कोण येणार बघा, हे अंक लिहूया आपण. काय काय येणार, 8 येणार, 9 येणार, 10 येणार बरोबर, 11 येणार, 12 येणार, 13 येणार आणि 14 येणार. या 7 संख्या याच्यामध्ये आल्या. पण यूमध्ये जे कोणी होते, आता कोण कोण होते सांगा बरं, 1 ते 20पर्यंतचे सगळे होते, त्यातल्या ह्या 7 संख्या इथं गेल्या. म्हणजे उरलेल्या 13 संख्या ह्या मात्र एक्सच्या बाहेर, त्या एक्सचा घटक नाहीत, पण विश्वसंचामध्ये आहेत. बघा आता ह्या सगळ्या ह्या एवढ्या संख्या, ह्या 7 संख्या एक्समध्ये आहेत, पण एक्सचा घटक आहेत. इट बिलॉंग्स टू एक्स बट डज नॉट बिलॉंग्स टू इट्स यू, युनिव्हर्सल सेट. पण यू हा आपला आयतामध्ये असणारा सगळा संच आहे. म्हणून उरलेल्या संख्या कोणत्या उरल्या आता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 येणार का, नाही, तिथं समाविष्ट आहे. हे 14पर्यंत नाही. आता पुढं काय होणार सांगा बरं. आता हे 7 नंतर पुढची संख्या 14पर्यंत येणार नाही, त्यानंतर 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ह्या 20पर्यंतच्या सर्व संख्यांना आपण असं लिहिलं. एकूण 20 संख्या, त्यातल्या एक्समध्ये, एक्स या संख्यामध्ये आलेल्या ह्या 7 संख्या आणि 13 संख्या मात्र यूमध्ये येणार. ह्याचा अर्थ असा, या संख्या यूचा घटक आहेत, ह्या संख्या एक्सचा घटक आहेत. आलं लक्षात. ह्याला म्हणायचं वेन आकृती. तुम्ही हा वायचा विचार, तुम्ही पुन्हा एक चौकोन काढणार आहात, एक आयत काढणार आहात असा, त्याच्यामध्ये वाय संच घेणार आहात, त्या वाय संचामध्ये हे घटक लिहिणार आहात आणि उरलेले ह्याच्या सोडून जे आहेत ते आपण बाहेर लिहिणार आहोत. तो त्याचा विश्वसंच. आलं लक्षात. विश्वसंच ही संकल्पना आपल्याला अशी ह्या उदाहरणामध्ये समजून घ्यायची होती. असं हे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. आता पूरक संच नावाच्या संकल्पनेकडे आपण चाललो आहे. त्याच्यामध्ये काय काय प्रश्न आहेत बघूया. आता हा एक भाग जरा समजून घेण्यासारखा आहे. पूरक प्रश्न 3 आलं लक्षात ना. जरा काळजीपूर्वक बघा, समजण्यासारखा भाग आहे, अजिबात अवघड नाही. तुम्ही जरा नीटचं निरीक्षण करा, चांगल्या पद्धतीनं ऐकून घ्या आणि मग तुम्ही समजून घेऊन मग स्वतः सेल्फ सोडवा. सेल्फ सोडवणं ही अपेक्षा तुमच्याकडनं आहे. गणित फळ्यावरचं उतरून काढणं हा मुख्य आपल्या सर्व शिक्षकांचा, मुलांना फळ्यावरचं गणित सोडवणं, उतरून काढणं यासाठी आपण नाही शिकत. तुम्हाला स्वतःमध्ये गणित सोडवण्याची कुवत निर्माण व्हावी, तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण व्हावा, तुम्ही ते गणित स्वतः सोडवावं अशी अपेक्षा आहे. आणि हे स्वतः सोडवण्यासाठी काळजीपूर्वक ऐकणं हे महत्त्वाचं आहे. शिवाय लक्षपूर्वक लिहिणं,
हे असंच का, असं का नाही, ही संख्या का त्याच्यामध्ये येणार, असा आपण विचार करणार आहोत. त्यासाठी ती बेसिक संकल्पना आपल्याला मुळापासून समजली पाहिजे. आता आपण प्रश्न तिसऱ्याचा विचार करणार आहोत इथं. प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा विश्वसंच दिलेलं आहे त्याने. यू हा विश्वसंच कन्सिडर करा. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा. आता 1 आहे, 2 आहे, 3 आहे, बरोबर. नंतर 7 आहे, 8 आहे, 9 आहे, त्याच्यानंतर 10 आहे, त्यानंतर 11 आहे, त्यानंतर 12 आहे. ओके, हा विश्वसंच घ्यायला सांगितलं आहे. पीमध्ये कोण आहेत बघा. पीमध्ये 4 घटक दिलेत बघा. पीमध्ये 4 घटक दिलेत आणि आपल्याला तर यू, पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवा. कोण कोण. यू दाखवा, पी दाखवा आणि पी डॅश म्हणजेच पूरक संच. म्हणजेच पूरक संच. आता त्याचा पूरक संच आकृतीच्या साहाय्याने दाखवायचा आहे. हा पूरक संच तुम्हाला पडसी लक्षात यावा. त्याचा पहिला भाग आहे, पहिला प्रश्न आहे की हे वेन आकृतीने दाखवा आणि दुसरा एक पडताळ आपल्याला घ्यायला सांगितला आहे, तोही भाग आपण बघूया. हां, हे वेन आकृतीने काढताना काय अपेक्षा आहे बघा. पुन्हा आपण एक आयत काढूया. त्या आयतामध्ये ह्या संख्या लिहूया. त्याच्या हा पीमध्ये घेऊया. पीमध्ये घेऊया. आता पीमध्ये घेत असताना काय लिहितो बघा मी. पीचे घटक पहिल्यांदा लिहितो मी. पीमध्ये कोण कोण आहेत सांगा. पीमध्ये कोण कोण आहेत सांगा बरं. हां, 4 घटक आहेत. कोणते कोणते आहेत. 1 आहे, 3 आहे, 7 आहे आणि 10 आहे. हा विश्वसंच. विश्वसंचामध्ये कोण कोण आहेत. विश्वसंचामध्ये हे घटक आहेत. त्यातले काही घटक आता 1 ह्या यूमधले याच्या इथं गेला, त्यामुळे उरला कोण सांगा. आता इथं उरलं कोण बघा. 2 उरलं, 3 गेला, 7 गेला, 2 उरलं कोण बघा. हे 2 उरलं, त्यानंतर हे 2 गेले, त्यानंतर उरलं कोण बघा बरं. 8 ते इथं लिहिलं, त्यानंतर 9 आहे बघा इथं, 9 इथं लिहिलं, 10 इथं गेलं, बरोबर. 9 लिहिलं इथं, त्यानंतर 11 आहे, त्यानंतर 12. हे 1 2 3 4 4 5 9 होते. 9 पैकी इथं 4 गेले आणि इथं बाहेर गेले. आणि ह्या संचाला त्या संख्याचा पूरक संच म्हणायचा आहे. म्हणजे कशातला बघा, हा पूरक संच. आता पीचे घटक कोणते आले. 1 3 7 10. पी डॅश पीचा पूरक संचमध्ये ह्या सगळ्यांना वगळायचं, वजा करायचं. कुणाला. 1 3 7 10ला 1 3 7 10ला वजा करायचं यांना आणि उरलेल्यांना लिहायचं. 1 3 7 10 उरलेले सगळे घटक. म्हणजे पी डॅश म्हणजे काय बघा. पी डॅश म्हणजे यू मायनस पी. त्याच्या विश्वसंचामधून पीचे घटक वगळायचे. ह्या यूमध्ये पीचे घटक सोडून जे उरले ते असं बाहेर लिहायचं. ह्याला पी डॅश म्हणायचं. आणखीन एक प्रश्न तिथं विचारला आहे बघा. काय प्रश्न आहे बघा. ह्याच प्रश्नाचा उपप्रश्न आणखीन एक विचारला बघा. हां, जरा समजून घेण्यासारखा भाग आहे. मी याची आकृती ही आकृती एवढी काढतो म्हणजे मला लिहायला जागा मिळेल. अशी वेन आकृती तुम्हाला काढायची आहे. यू काढायचं आहे, पी काढायचं आहे. पी डॅशला म्हणजे पूरक घटकाला, त्याच्या पूरक संचाला त्याच्या बाहेर लिहायचं आहे. आणखीन एक इथं असं विचारलं बघा. पी डॅश म्हणजे पूरक संच. अजून काळजीपूर्वक बघा. त्याचा डॅश म्हणजे पी, याचा पडताळा घ्या. पी वदनं पी डॅश कसा काढायचा. पहिल्यांदा पी तर दिला आहे. पी डॅश म्हणजे पूरक संच. अगदी सोपा विचार आहे बघा. पी डॅश म्हणजे पीच्या घटकांना, ह्या 4 घटकांना त्याच्या विश्वसंचातून कमी करा. कुणाकुणाला कमी करायचं हे बघा. हे कुणाकुणाला कमी करायचं बघा. 1 3 7 10. 1 3 7 10. 1ला 3ला आणि 7ला आणि 10ला वगळायचं आणि उरलेला जो यू उरला त्याला आपल्याला त्याचा पी डॅश म्हणायचं. हां, काय काय उरलं सांगा. काय काय उरलं बघा. 1 3 7 10. 1 3 7 10. कोण कोण उरलं बघा. 2 उरलं, बरोबर आहे. त्यानंतर कोण उरलं बघा. 8 उरलं. त्यानंतर कोण उरलं बघा. 9. त्याच्यानंतर कोण उरले बघा. 11 आणि त्याला कोण उरले सांगा बरं. हा झाला पी डॅश. पी डॅश म्हणजे 5 घटक आले. पुन्हा एक काय सांगितले बघा तिथं. पी डॅशचा जे पी डॅश आहे ना त्याचा पुन्हा डॅश म्हणजे त्याचा पुन्हा पूरक संच. हा झाला पीचा पूरक संच. आता ह्या पूरक संचाचा पूरक संच म्हणजे ह्या पूरक संचाला पुन्हा यूमधून काढून टाकायचं. म्हणजे कुणाकुणाला काढायचं सांगा बरं. हे 2 8 9 10 आणि 11ला काढलं. कशातून.
पी डॅशच्या सर्व घटकांना यूमधून काढलं, काय राहणार शिल्लक? हां, हे 2ला काढायचं आता, त्यानंतर 8ला काढायचं, त्यानंतर 9ला काढून टाकायचं, त्यानंतर 11ला काढायचं आणि आता उरलं कोण बघा बरं परत एकदा. हां, हे सगळे गेल्यानंतर उरलं काय सांगा बरं? 1, 3, 7 आणि 10. बघा आता पी म्हणजे 1, 3, 7, 10. पी डॅशचा डॅश म्हणजे 1, 3, 7, 10. म्हणजे याचा अर्थ असा झाला, याची सिद्धता आपली पूर्ण झाली. आलं लक्षात? पीवरनं पी डॅश आणि पी डॅशचा डॅश. पी डॅश म्हणजे पीचा पूरक संच. पीचे हे 4 घटक त्याच्या विसंचातून कमी करायचे आणि उरलेला संच लिहिला. आता उरलेल्या संचाचा पूरक संच काढत असताना हे 5 घटक त्याच्या व्यूमधून कमी करायचं आणि संच लिहायचा. म्हणून कोणत्याही संचाचा पूरक संच हा मूळ संच येणार. कोणत्याही संचाच्या पूरक संचाचा पूरक संच हा नेहमीच तो मूळ संच येणार. बरोबर? ओके. असा हा प्रश्न होता. थोडं अशा उदाहरणाच्या साहाय्यानं याची ओळख झालेली अधिक चांगली. नीट लक्षात घ्या पूरक संच संकल्पना काय आहे. आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. सोपा आहे, छोटा आहे उदाहरण संग्रह, फारसा काय टिपिकल नाही. समजून घेण्यासारख्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत, समजून घेऊया. ओके. हां, आता हा भाग बघा जरासं काय म्हणले. तुम्ही असे भरपूर संच करता येतील. काय प्रश्न आहे बघा. प्रश्न 4. या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. काय संच लिहिला आहे बघा आता. 1 आहे, 3 आहे, 2 आहे आणि 7 आहे. ह्या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहायचे आहेत. भरपूर उपसंच लिहिता येतील. असं केलं, 1 हा घटक घेतला, 3 हा घटक घेतला, हा सगळा त्याचा प्रत्येकात एकच घटक घ्यायचं. असं केलं तरी चालेल. कोण म्हणेल नाही सर मी 2-2 घेणार आहे, असं घ्या, हे घ्या. कोण म्हणेल 3-3 घेणार आहे, कोण म्हणेल मी सगळेच घेणार आहे. तर एक शंका लक्षात घ्या, याच्यामध्ये ॲडिशनल एक काम सांगतो. हा रिक्त संचसुद्धा त्याचा उपसंच आहे, हा एक. आणि तो स्वतः तुम्ही कोणी हे उत्तर लिहिलात ते सुद्धा बरोबर आहे. प्रत्येक संचाचा तो स्वतः उपसंच असतो. कुणी 1, 2, 3 लिहिलं तरीसुद्धा बरोबर आहे. आलं लक्षात? ही उपसंच संकल्पना. याचा प्रत्येकजण ह्यात आहे काय बघायचं आणि असे त्याचे उपसंच होणार. तुमचा वर्ग, तुम्ही ज्या वर्गात शिकत आहात तो वर्ग तुमच्या शाळेचा उपसंच आहे. बरोबर ना? असं हा उपसंच ही संकल्पना इथं होती, इथं आहे. हा एक भाग मनापासून समजला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी क्लिअर अतिशय चांगल्या रीतीने होतील. आता बराचसाच भाग आहे. जरा शाब्दिक गणितं लिहिलेत बघा. जरा वाचा, जरा नीट बघूया काय काय लिहिले. फार छान पद्धतीनं लिहिले बघा. उदाहरण जरासं विचार करायला लावण्यासारखं आहे. उपसंच ज्यांना समजला आत्तापर्यंत त्यांना अधिक चांगल्या रीतीने त्याची उत्तरं देता येतील. पी पुणे, एम मध्य प्रदेश, आय इंदोर, बी भारत, त्यानंतर एच आहे, हां काय आहे सांगा, महाराष्ट्र. हे 5 संच लिहिलेत. पुण्याचे मध्ये राहणारे सगळे रहिवासींचा संच म्हणजे पी. एम फॉर मध्य प्रदेशमधले, इंदोरमधले हे एवढे आहेत आणि भारताचा बी आणि महाराष्ट्राचं साठी हा एच हा संच घ्यायला सांगितला आहे. आणि वरीलपैकी कोणता संच या उदाहरणाचा विसुसंच म्हणून घेता येईल? वरीलपैकी कोणता संच या उदाहरणाचा, म्हणजे पहिला प्रश्न कसा विचारला बघा. पुढील संचापैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच होतील ते लिहा. ह्यातला सर्वात मोठा संच हा कोणता दिसतो तुम्हाला? ह्या सगळ्याचा विसुसंच सर्वात मोठा संच कोणता दिसतो? हां, कुठला संच म्हणता येईल सांगा बरं? ह्या सगळ्याचा विसुसंच सर्वात मोठा संच कुठला असेल? आपण सगळे भारतीय आहोत. हां, ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येकजण कोण कोणाचा उपसंच लिहित असताना पहिलं काम असं होणार, पी, एम, आय आणि एच. प्रत्येक पुणेकर म्हणतो भारत माझा देश आहे, मी भारताचा आहे, मी भारताचा घटक आहे, मी भारताचा रहिवासी आहे, आय एम इंडियन. बरोबर? हे प्रत्येकजण ह्याचे उपसंच होतील पहिलं काम. आणि ह्यातला विश्वसंच होईल भारत. पुन्हा अजून काही उपसंचाची अजून काही संकल्पना कळते का बघा तुम्हाला? एकतर मोठा झाला, अजून कोणी उपसंच दिसेल. आता थोडंसं महाराष्ट्रीयन
सुद्धा काय म्हणतील सांगा बरं, महाराष्ट्रामधले जे आहेत ते काय म्हणतील सांगा बरं. महाराष्ट्र हा सुद्धा कुणाचा उपसंच लिहिता येईल? इंडियाचा, भारताचा. ओके. त्यानंतर आणखीन एक लिहिता येईल बघा, हा एक भाग आहे बघा तिथं. काय म्हणता येईल बघा आता इथं, हां, इंदोर ही मध्य प्रदेशची राजधानी ना, तर हे एक असं लिहिता येईल. हा सगळा त्यांचा उपसंचाचा भाग हा असा क्लिअर करता येईल. आणि याचा विश्वसंच होणार आहे तो असा होणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. हां, प्रश्न 6व्यामध्ये जरासं जाऊया आपण आता. प्रश्न 6वा, उपसंच संच हे झाल्यानंतर प्रश्न 6वा कसा आहे बघा आता. पुढे काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच तुम्ही विश्वसंच म्हणून घेता येईल? आता 5च्या पटीतली संख्या, 7च्या पटीतल्या संख्या, त्यानंतर 12च्या पटीतल्या संख्या, त्यानंतर सर्व वर्ग संख्या, ह्या सगळ्या संख्या इथं दिलेत. तर आता तुम्हाला विश्वसंच ही संकल्पना माहिती होण्यासाठी माहिती झाली थोडीशी. आता त्याचं स्वातंत्र्यही राहतं तुम्हाला. म्हणजे माझा विश्वसंच इंडिया म्हणू शकतो मी, महाराष्ट्र म्हणू शकतो, महाराष्ट्राच्या असं ते विश्वसंच ही संकल्पना आहे ना, तशी ती मोठी मोठी होत जाते पुढं. हां, मग मोठी होत जाणारे कोणत्या कोणत्या संख्या, तुम्ही संख्यांची ओळख झाली होती बघूया. तर या संख्यांना आपण म्हणलो होतो कुठल्या, हां, ह्या कसल्या संख्या सांगा? ह्या सगळ्या नैसर्गिक. त्यानंतर WO कुठलं बघा, पूर्ण संख्या संच, त्याच्यामध्ये 0ची वाढ होती. त्याच्यानंतर हा एक संच आला बघा, सेट ऑफ इंटिजर्स. ह्याच्यामध्ये कोण येणार? ह्या धनसंख्या पण येणार आणि ऋणसंख्या पण येणार, बरोबर का बघा हे असं. त्याच्यानंतर परिमेय संख्या, त्याच्यानंतर वास्तव संख्या, असं होत जाणार होतं. तर तुम्ही ह्यातलं कुठलं पण त्यांनी कंसामध्ये दिले बघा, IW हे स्पष्टीकरणासाठी आवश्यक आहे. तर आम्ही इथं विश्वसंच म्हणून हे 3ही संच घेऊ शकतो इथं आपण. ह्या सगळ्यांच्यासाठी याची काय आवश्यकता भासणार नाही ह्या दोन्हीची, पण आपल्याला हे 3ही संच याचे विश्वसंच म्हणून आपण घेऊ शकतो, असं त्याचं उत्तर लिहायचं आहे. ओके. आता 7वा प्रश्न, एक प्रश्न काय सांगितलं बघा. 7व्या प्रश्नामध्ये म्हणजे लक्षात झालं का बघा आता, याचं उत्तर काय लिहायचं आहे 6व्या प्रश्नाचं. पुढे काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. आता तिथं 3ही ऑप्शनल बरोबर आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही 5च्या पटीच्या संख्या नैसर्गिक संख्या मध्ये आहेत, W मध्ये आहेत, I मध्ये पण आहेत, म्हणून विश्वसंच तुम्ही घेऊ शकता. 7च्या पटीच्या संख्या, पूर्ण वर्ग संख्या, विषम संख्या, ह्या सगळ्या संख्यांसाठी आपण हे 3ही संच विश्वसंच म्हणून आपण घेऊ शकतो, असा भाग होता. यानंतर एक भाग आहे बघा इथं. तर यानंतरचा भाग आहे 7वा प्रश्न बघा. जरा असं काय म्हणले, IW यांची ओळख तुम्हाला थोडीशी झाली नसेल तर पण ह्या संख्यांची जरा ओळख करून घ्या. आपल्या पुढच्या गणित भाग 1साठी, गणित भाग 2साठी हे पुढं सर्व लागणार आहे त्याचं उत्तर. हां, असा भाग आहे बघा आता. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानूया. तुमच्या वर्गामधले सर्व विद्यार्थी. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांना A म्हणूया. 50% किंवा त्यापेक्षा अधिक, A संचामध्ये 50% किंवा 50%पेक्षा जास्त हे विद्यार्थी A संचामध्ये आहेत. विश्वसंच आहे संपूर्ण वर्ग, आपला वर्ग, तुमचा वर्ग सगळा, त्याच्यामध्ये जे काही मुलं आहेत ते. 50% किंवा 50%पेक्षा जास्त गुण मिळणारी मुलं म्हणजे A. तर या अशा संचाचा पूरक संच, Aचा पूरक संच म्हणजे एक कॉम्प्लिमेंट काय असेल? तुमच्या वर्गामध्ये काही मुलं 50%पेक्षा कमी असणार आहेत, काहींना 50% असणार आहेत आणि 50%पेक्षा जास्त असणार आहेत. आपल्या पूरक संचाच्या व्याख्येनुसार इथं असं होईल बघा. पूरक संख्येचा अर्थ असा की सगळ्या वर्गामधून Aचे मधली जी मुलं आहेत ती वजा करायची म्हणजे पूरक संच राहतो. आता सांगा, वर्ग म्हणजे सगळ्याच आहे, 50%च्या वरचा आहे, 50%चे मार्क्स मिळणार, 50% कमीच आहे. हे जास्त असणारी मुलं आपल्याला कमी करून टाकायची आता. कशातून? विश्वसंच. मग उरणार कोण सांगा रे आता? हां, कोण सांगते बघूया, काय उरेल आता त्याचा विश्वसंचामध्ये कोण उरणार? 50%ची मुलं सुद्धा आहेत ती A संचामध्ये आहेत, त्यामुळे 50%ची मुलं येणार नाहीत. पण नक्की कुठली येणार सांगा? इथं 50%पेक्षा हां जास्तवाले गेले, कोण उरले सांगा बरं? कमी गुण असणारे, हे पूरक संचामध्ये. आलं लक्षात थोडंसं पूरक संचाचं? असं या तासिकेमध्ये आपण या संचांची ओळख करून घ्यायची होती. आता पुढील तासामध्ये आपण संचावरच्या क्रिया बघणार आहोत. संयोग संच म्हणजे काय, छेद संच म्हणजे काय, आणि ह्या संयोग संच, छेद संचाचा वापर आपल्याला गणित भाग 2मध्ये त्या धड्यामध्ये सुद्धा लागणार आहे. तिथेही संयोग संच म्हणजे काय, छेद संच म्हणजे काय, हा भाग आपल्याला मनापासून समजावून घ्यायचा आहे. म्हणजे एक पॉईंट आपल्या गणित 2मधला सुद्धा भाग सोपा जाण्यासाठी पुढच्या तासिकेनंतर तुम्ही गणित भाग 2कडे जाऊया आपण तिकडं. आलं लक्षात?
असा हा भाग इथं संपतोय. पुढच्या तासिकेसाठी सर्वांना हा तास आता पुरे करूया. पुढील तासामध्ये आपण पुन्हा लवकरच भेटूया. ओके.